नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस रँक्स स्टार्ट टू एंडपर्यंत. टोटल 1 ते 17 पोस्ट आहेत. शेवटची पोस्ट आहे पोलीस कॉन्स्टेबल PC. चला तर बघूया. 1 नंबरची डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, नंतर ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस सिलेक्शन ग्रेडमधले. नंतर 6 नंबरला आहेत सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यांनाच म्हणतात डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड. 7 नंबरला येतात ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस लेस दॅन 10 इयर्स ऑफ सर्व्हिस. 8 नंबरला येतात ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस स्टेट पोलीस सर्व्हिस. 9 नंबरला येतात असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. 10 नंबरला येतात डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा SDPO किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ACP. नंबर 11ला येतात पोलीस इन्स्पेक्टर PI. नंबर 12ला येतात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर API. नंबर 13ला येतात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI. 14 नंबरला येतात असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर ASI. नंबर 15ला येतात हेड कॉन्स्टेबल HC. नंबर 16ला येतात पोलीस नाईक PN आणि नंबर 17ला येतात पोलीस कॉन्स्टेबल. आपण पाहणार आहोत भारतीय पोलीसचा इतिहास अनुक्रमणिका. याच्यामध्ये पाहणार आहोत परिचय, भारतातील पोलीस सेवेची पार्श्वभूमी, प्राचीन भारतातील पोलीस व्यवस्था, मध्ययुगीन भारतातील पोलीस व्यवस्था, आधुनिक भारतातील पोलीस व्यवस्था, ब्रिटिश भारत टप्पा, स्वातंत्र्यपूर्व काळ, 1860चा भारतीय पोलीस कायदा, भारतातील पोलीस यंत्रणेची सध्याची रचना, भूतकाळातील पोलीस यंत्रणेचा वर्तमानावर प्रभाव, निष्कर्ष आणि संदर्भ. याच्यामध्ये परिचय, कोणत्याही समाजाला प्रगतीसाठी मनशांती आणि अनुकूल परिस्थितीची आवश्यकता असते. अशांत आणि अराजक समाज त्यांच्या सर्व क्षमता अयोग्य गोष्टींमध्ये खर्च करतात. दुसरीकडे जर त्यांना सुरक्षितता आणि सुव्यवस्थेची भावना असेल तर ते विकसित आणि समृद्ध होऊ शकतात. इथेच समाजात पोलिसांची भूमिका महत्त्वाची बनते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही व्यवस्था विविध जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांसह अस्तित्वात होती. पोलीस हा शब्द लॅटिन शब्द पॉलिशिया पासून आला आहे, ज्याचा अर्थ राज्याची स्थिती असा होतो. या शब्दाचा अर्थ सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कायद्याचे नियमन करण्यासाठी नियमन करणारी व्यवस्था होय. याचा अर्थ सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि त्याच्या विरुद्ध बेकायदेशीर कृत्य करण्यापासून व्यक्ती आणि मालमत्तेचे संरक्षण करणे असा होतो. सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे, ज्यामध्ये गुन्हेगारी रोखणे आणि शोधणे यांचा समावेश आहे. अशा कर्तव्यांवर सोपवलेल्या नागरी अधिकाऱ्यांचा देखील ते उल्लेख करते. भारतासारख्या बहुसांस्कृतिक, बहुजातीय आणि विशाल लोकसंख्येच्या देशात हे काम अधिक कठीण बनते. पोलिसिंग हे सतत बदलणाऱ्या समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे शास्त्र आहे. म्हणूनच पोलिसिंगचे तत्त्वज्ञान, पोलिसिंग पद्धती आणि पोलिसिंगसाठी जबाबदार असल्याचे दृष्टिकोन सारखे राहू शकत नाहीत. म्हणूनच इतिहासाच्या विविध टप्प्यांतून ते कसे विकसित झाले आहे आणि त्याचे सध्याचे स्वरूप कसे प्राप्त झाले आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. परंतु त्यापूर्वी सध्याच्या पोलीस यंत्रणेकडे नेणारी कारणे आणि परिस्थिती, तिची रचना आणि कार्य या एक नजर टाकणे अधिक
प्रासंगिक ठरेल. भारतातील पोलीस सेवेची पार्श्वभूमी. आधुनिक धर्तीवर भारतीय पोलिसांचा इतिहास 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतो. आज अस्तित्वात असलेल्या वेगळ्या नियमित पोलीस दलाची कल्पना ब्रिटिश काळापासून आणि राजवट सुरू झाल्यानंतरही बराच काळ विचारात घेतली जात नव्हती. 1774 मध्येच वॉरन हेस्टिंग्जने कंपनीच्या राजवटीत पहिल्यांदाच पोलीस सुधारणांसाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या, ज्याचा शेवट 1861 चा पोलीस कायद्यात झाला. सर चार्ल्स नेपियर यांना सिंधच्या आताच्या पाकिस्तानमध्ये नव्याने जोडलेल्या प्रदेशाच्या प्रशासनाचे प्रभारी बनवण्यात आले. या गुन्हेगारीने ग्रस्त आणि कठीण क्षेत्राचा सामना करण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेची पुनर्रचना केली, जेणेकरून ती योग्यरित्या कार्य करू शकेल आणि इच्छित परिणाम देऊ शकेल. ही व्यवस्था 2 तत्त्वांवर आधारित होती. 1. पोलिसांना सैन्यापासून पूर्णपणे वेगळे केले पाहिजे. 2. त्यांनी एक स्वतंत्र संस्था म्हणून काम केले पाहिजे. 3. कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात जिल्हाधिकाऱ्यांना मदत करणे. या व्यवस्थेमुळे संपूर्ण प्रांताचा कायदा आणि सुव्यवस्थेवरील जबाबदार असलेल्या एका पोलीस महानिरीक्षकाची तरतूद होती. प्रांतांना जिल्ह्यांमध्ये विभागले गेले होते, ज्यांचे नियंत्रण पोलीस अधीक्षकांकडे केले जात होते, जे दंडाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पोलीस प्रशासनाचे नेतृत्व करत होते. भारतातील सध्याच्या पोलीस व्यवस्थेसाठी जबाबदार असलेल्या 1860 च्या पोलीस आयोगानेही मुख्य तत्त्वे बदलली नाहीत. 1902 आणि 1903 च्या पोलीस आयोगाच्या शिफारसीमुळे या व्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाली. 1917 मध्ये येल्स्टिंग्टन कमिशनच्या अहवालात पहिल्यांदाच भारतीय पोलीस सेवा म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय आधारावर नागरी सेवांचे आयोजन करण्याचे महत्त्व पाहिले. 1949 मध्ये संविधान सभेत त्यांनी संघराज्य संविधानाखाली देशाला अखंड राहण्यास मदत करण्यासाठी सेवांचा एक गट करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हटले, संघराज्य जाईल जर तुमच्याकडे एक चांगली अखिल भारतीय सेवा नसेल, ज्याला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असेल, तर तुमचा अखंड भारत राहणार नाही. आणि अशा प्रकारे भारतीय पोलीस सेवेचा जन्म अखिल भारतीय सेवा म्हणून झाला. प्राचीन भारतातील पोलीस व्यवस्था. पोलिसांचा उगम सुरुवातीच्या वैदिक काळात झाला आहे असे दिसते, कारण ऋग्वेद आणि अथर्ववेदांमध्ये वैदिक लोकांना ज्ञात असलेल्या काही प्रकारच्या गुन्ह्यांचा उल्लेख आहे. खरं तर हडप्पा काळातही सुरक्षा दलांच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. वैदिक काळात फौजदारी न्याय संघटनेचा अचूक संदर्भ उपलब्ध नसला तरी मौर्य काळात त्यांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये दिसून येतात. कौटिल्याचा अर्थशास्त्र इ.सा.पूर्व 310 हा फौजदारी न्यायव्यवस्थेवरील एक ग्रंथ आहे. तो आधुनिक काळातील पोलिसांसाठी एक मॅन्युअल सारखा वाचतो. दानवरिक, अंतेवंशिक, प्रादेशिक, महामात्र, राजजूक इत्यादींचा संदर्भ आहे. पोलिसांचे 3 प्रकार होते: दंडपाल, दुर्गापाल आणि अंतपाल. ग्रीक राजदूत मॅगस्थनीस आणि चीनी प्रवासी फायेन यांनी गुप्त प्रशासनाचे तपशीलवार वर्णन लिहिले आहे. दंडिक हे त्यावेळी सर्वोच्च अधिकारी होते. नगरश्रेष्ठी राबासिका सारख्या इतरांचाही उल्लेख आढळतो. या काळात विकसित झालेली फौजदारी न्यायव्यवस्था 500 ते 600 वर्षे चालू राहिली. दोन्ही कालखंडातील फरक एवढाच होता की मौर्य व्यवस्था केंद्रीकृत होती तर गुप्त व्यवस्था विकेंद्रित होती. परंतु ग्रामीण पोलीस, शहर पोलीस आणि राजवाड्यातील पोलीस
यंत्रणेची मूलभूत रचना सारखीच होती. विविध राज्यांनी योग्यरित्या बदलली. मध्ययुगीन भारतातील पोलीस व्यवस्था. पोलीस संघटनांचा कुठेही उल्लेख नाही. नागरी प्रशासन एकत्रित करण्याचा किंवा चालवण्याचा कोणताही गंभीर प्रयत्न न करता विजय आणि लष्करी ताब्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले असावे. मुस्लिम विजेत्यांनी त्यांच्या मातृभूमीत प्रचलित असलेल्या पोलीस व्यवस्थेला भारतीय सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि न्याय, शिक्षा आणि पोलिसिंगची व्यवस्था इस्लामिक होती आणि ती पवित्र कुराणवर आधारित होती. सुलतानच्या काळात हिंदू लोकसंख्येला वेगळ्या कायद्याच्या अधीन केले जात असे आणि पंडितांना हिंदू कायद्याचा अर्थ लावण्यासाठी आणि त्यावर त्यांचे मत मांडण्यासाठी जोडले जात असे. मुहतसिब मुकद्दम हे प्रशासनाचे प्रभारी अधिकारी होते. इस्लामिक कायद्यानुसार जिवंत कातडे काढणे, नाक, कान किंवा हात कापणे, हत्तींनी तुडवणे आणि विच्छेदन करणे यासारखी शिक्षा म्हणून कठोर होत्या. खूप कठोर होत्या. या सर्वांमुळे पोलीस अधिकाऱ्यांबद्दल खोलवर द्वेष निर्माण झाला असावा. या काळात सत्ता आणि राजकीय हालचालींचे केंद्र सुलतान होते. फौजदार हा प्रांतीय स्तरावर फौजदारी न्यायदान प्रणालीचा प्रमुख होता, ज्यांची शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. कोतवाल हा दंडाधिकारी, पोलीस प्रमुख आणि नगरपालिका अधिकारी होता. हे सर्व एकाच ठिकाणी होते. चौकीदार हा गावाच्या प्रशासनाची जबाबदारी घेत असे. मुघलांच्या काळात सरकार निरंकुश आणि लष्करी स्वरूपाचे होते. या काळात न्यायदान प्रणाली आणि पोलीस संघटना दोन्ही कमकुवत होत्या. आधुनिक भारतातील पोलीस व्यवस्था. ब्रिटिश भारत टप्पा. 1757 मध्ये प्लासी येथे ब्रिटिशांच्या विजयानंतर आणि मुघल साम्राज्याच्या पतनानंतर त्याच वेळी प्रचलित असलेली पोलीस व्यवस्था या भागात अधिकच भ्रष्ट झाली. 1862 मध्ये भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता अस्तित्वात आली. 1872 मध्ये पुरावा कायदा लागू करण्यात आला आणि अशा प्रकारे काझी, मुफ्ती, पंडित यांच्यासह इस्लामिक कायदा आणि हिंदू कायदा बदलण्यात आला. ब्रिटिशांनी प्रशासकीय कामकाजात बदल केले असले तरी पोलिसिंगसाठी मुघल चौकट कायम ठेवण्यात आली. कोतवाल, ठाणेदार, परगणा, दरोगा यांसारख्या पदांवर काम सुरू राहिले. तथापि पर्शियन अरबी मॉडेलमध्ये हळूहळू बदल झाले आणि पोलिसिंगची ब्रिटिश पद्धत स्वीकारण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळ. 19व्या शतकाच्या सुरुवातीस मुघल साम्राज्याचे विघटन होऊ लागले आणि 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांचा अनुभव नसणे आणि देशाबद्दलचे ज्ञान नसणे यामुळे समाधानकारक पोलीस व्यवस्था नव्हती. 1792 पर्यंत जमीनदारांनी पोलीस व्यवस्था कायम ठेवली. जेव्हा कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले, त्यांनी जमीनदारी व्यवस्था रद्द केली आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदारांना जबाबदार ठरवले. इतर काही सुधारणा देखील सुरू करण्यात आल्या. नंतर नेपियरने विकसित केलेल्या पोलिसिंग मॉडेलचा शेवट 1861च्या भारतीय पोलीस कायद्यात झाला, ज्यावर सध्याची पोलीस व्यवस्था देखील आधारित आहे. 1860चा भारतीय पोलीस कायदा. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांना सत्ता गमावण्याचा धोका जाणवला आणि त्यांनी त्यांच्या सत्तेसमोरील सर्व आव्हानांना पूर्ण वर्चस्व आणि दडपशाही सुनिश्चित करण्याचा दृढनिश्चय केला. अशा प्रकारे गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोलिसांना एक कार्यक्षम साधन बनवण्यासाठी 1860 मध्ये पोलीस आयोगाची नियुक्ती करण्यात आली. तथापि अशा प्रकारे डिझाईन केलेली व्यवस्था ब्रिटिशांच्या अगदी विरुद्ध होती, जी संपूर्ण जगात लोकशाही पोलिसिंगचे प्रतीक म्हणून ओळखली जात होती. व्यापार आणि कंपनीच्या नफ्याच्या गरजा पूर्ण करणे आणि व्यापार मार्ग सुरक्षित राहावा, संसाधनांचा अडथळा
विनाअडथळा वापर सुरू राहावा याची खात्री करणे हा प्राथमिक उद्देश होता. ही व्यवस्था 17व्या शतकात मुघलांनी विकसित केलेल्या रचनेवर आधारित होती, ज्यामध्ये दारोगा, फौजदार आणि कोतवाल या सारख्या अधिकाऱ्यांची अनेक वैशिष्ट्ये आणि नावे समाविष्ट होती. या कायद्याने संपूर्ण देशात एकसमान पोलीस व्यवस्था लागू केली. यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांवर लक्ष ठेवण्याच्या त्यांच्या कर्तव्यातून मुक्तता मिळाली आणि ते अधिक व्यावसायिक, संघटित आणि शिस्तबद्ध स्वरूपाचे बनले. या कायद्याने स्थापित केलेली पोलिसिंग व्यवस्था अजूनही लागू आहे आणि प्रशासनात एकरूपता आणली. तथापि, गरिबी, दुष्काळ आणि बळाचा तुटवडा यासारख्या इतर अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे गुन्हेगारी नियंत्रणाची सामान्य परिस्थिती असमाधानकारक राहिली. 1902 मध्ये दुसरे अखिल भारतीय पोलीस आयोग स्थापन करण्यात आले, जेणेकरून संघटनेच्या विविध पैलूंमध्ये व्यापक चौकशी केली जाईल आणि सुधारणांची शिफारस केली जाईल. परंतु स्वातंत्र्यापर्यंत सैन्यात सुधारणा करण्यासाठी केलेल्या शिफारसीनुसार काहीही ठोस केले गेले नाही. 1920 नंतर प्रवेश परीक्षांद्वारे शाही सैन्य भारतीयांसाठी खुले होते. घोषणा आणि शिफारसी असूनही सेवांचे भारतीयकरण खूपच मंद गतीने झाले. युरोपियन लोकांची अनुपलब्धता असल्याने नंतर अधिक भारतीयांना सेवांमध्ये नियुक्ती मिळू लागली. स्वातंत्र्यानंतर भारताने 1861 ची प्रणाली कोणत्याही मूलभूत बाबतीत बदल न करता स्वीकारली. भारतातील पोलीस यंत्रणेची सध्याची रचना. 1860 नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरती 2 प्रकारे केली जात होती. पहिली, ब्रिटिश सैन्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आणि दुसरी, UK मधील जमीनदारांच्या धाकट्या मुलांकडून नामांकन करून. 1893 मध्ये हे दोन्ही मार्ग रद्द करण्यात आले. आता अधिकाऱ्यांची भरती लंडनमध्ये होणाऱ्या एकत्रित स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात होती, जी फक्त युरोपियन लोकच देऊ शकत होते. नंतर ती भारतीयांसाठीही खुली करण्यात आली. आज संयुक्त नागरी सेवा परीक्षेद्वारे होणारी भरती दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते. भारतीय संविधानाच्या कलम 312 मध्ये अखिल भारतीय सेवांचा उल्लेख आहे. भरती झालेल्या प्रोबेशनर्सना शारीरिक शिक्षण, शस्त्रास्त्रे आणि इतर क्रियाकलापांमध्ये अतिशय कठीण मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. संविधानानुसार पोलीस दल हे राज्याचे विषय आहे. राज्य पोलीस नियमावलीमध्ये पोलिसांसाठी नियम, कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करतात. भारतातील पोलीस दलांची संघटनात्मक रचना देशभरातील सर्व राज्यांमध्ये एकसारखी असते. राज्यातील पोलीस दलाच्या प्रमुखाला पोलीस महासंचालक DGP म्हणतात. राज्य पुढे अनेक झोन, रेंज आणि जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. जिल्हा दलाचे नेतृत्व पोलीस अधीक्षक SP या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असते. जिल्ह्याचा समूह एक रेंज बनवतो, ज्याचे नेतृत्व उपमहानिरीक्षक DIG या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असते. झोन हे पोलीस महानिरीक्षक IG च्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 2 किंवा अधिक रेंजने बनलेले असतात. जिल्हे पुढे मंडळे आणि पोलीस स्टेशन या उपविभागांमध्ये विभागले जातात, ज्यांचे नेतृत्व वेगवेगळ्या पदाचे अधिकारी करतात. जिल्हा पोलीस देखील 2 शाखांमध्ये विभागले गेले आहेत: नागरी पोलीस आणि सशस्त्र पोलीस, जेथे पहिले प्रामुख्याने गुन्हेगारी नियंत्रित करते आणि नंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीशी संबंधित आहे, आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठेवलेल्या जिल्ह्याचे राखीव पोलीस देखील आहेत. भूतकाळातील पोलीस यंत्रणेचा
वर्तमानावर परिणाम किंवा प्रभाव. भारतीय पोलीस व्यवस्था आणि सध्याची रचना ही मूलतः 131 वर्ष जुन्या 1861च्या पोलीस कायद्यावर आधारित आहे. 90 वर्षाच्या कालावधीत अखिल भारतीय पातळीवर पोलिसांच्या कामकाजाचे दोनदा विश्लेषण करण्यात आले आहे. पहिले 1902-3 मध्ये ब्रिटिश राजवटीत भारतीय आयोग आणि दुसऱ्या म्हणजे 1977 मध्ये राष्ट्रीय पोलीस आयोगाने केले. त्यांना पोलीस कार्यक्षमतेपासून दूर प्रशिक्षण आणि संघटनेत दोषपूर्ण जनसंपर्क, कल्याणकारी उपाययोजना, तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा इत्यादींचा अभाव असलेले आढळले आणि ते सामान्यतः भ्रष्ट आणि दडपशाही करणारे मानले जात असे. स्वातंत्र्यानंतरही आपल्याकडे एक चांगली पोलीस प्रशासन व्यवस्था नव्हती. पोलिसांच्या वृत्ती आणि दृष्टिकोनात अजूनही बदल करण्याची आवश्यकता आहे. निष्कर्ष: भारतीय पोलीस यंत्रणेवरील साहित्य खूपच कमी आहे. पोलिसांची भूमिका सतत विकसित होत आहे आणि अजूनही त्यात बदल आवश्यक आहेत. केवळ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी ते व्यावसायिक सेवेत रूपांतरित करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रशिक्षण, नीतिमत्ता, सार्वजनिक वर्तन, सार्वजनिक व्यवहार पद्धती, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता, अधिकार आणि पोलिसांचे स्वातंत्र्य हे पोलीस विभागाचे काही पैलू आहेत ज्यांना पूर्णपणे सुधारण्याची आवश्यकता आहे. ब्रिटिश काळापासून पोलिसांची पान खाणाऱ्या, असभ्य, आक्रमक आणि गुंडगिरी करणाऱ्या खाकी वस्त्राच्या व्यक्तिरेखेची प्रतिमा बदलण्याची आवश्यकता आहे. खरं तर पोलिसांची खरी परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यकता आहे, जसे की कमी पगार, कमी कर्मचारी, जास्त काम, तणाव, निराशा, अपुरे प्रशिक्षण आणि सुसज्ज राजकीय हस्तक्षेपाला बळी पडणे इत्यादी. तसेच एक मुक्त समाजात लोकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की पोलीस त्यांचे संरक्षण कसे करत आहेत. पोलिसांना प्रभावीपणे काम करण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. हे पोलिसांचा विश्वास आणि आदर किती प्रमाणात आहे यावर अवलंबून असते. बदलत्या काळानुसार समाजातील त्यांची भूमिका खूप बदलली आहे, हे पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे. गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी व्यवहार करण्यापेक्षा संघर्ष सोडवणे आणि संकटांना मदत करणे हे त्यांचा वेळ आणि लक्ष देण्याची मागणी करत आहे. जर कर्तव्य बदलले असेल तर ज्या लोकांसाठी पोलीस नेहमीच दृढ आणि समर्पित असतात त्यांचा गमावलेला विश्वास आणि सहकार्य मिळवण्यासाठी पोलिसांचे कार्य आणि वर्तन देखील बदलले पाहिजे. भारतीय पोलीस यंत्रणा कशी काम करते? फौजदारी कायदा, पोलीस कारवाई, बी.बू. मिश्राद्वारे. अनुक्रमणिका. भारतीय पोलीस यंत्रणेचा परिचय. भारतीय पोलीस यंत्रणेचा इतिहास. भारतीय पोलीस यंत्रणेची रचना. भारतीय पोलिसांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या. भारतीय पोलीस यंत्रणेसमोरील आव्हाने. भारतीय पोलीस यंत्रणेला मार्गदर्शन करणारे कायदे आणि नियम. भारतीय पोलीस यंत्रणेतील अलीकडील घडामोडी. भारतीय पोलीस यंत्रणेची ताकद आणि कमकुवतपणा. भारतीय पोलीस यंत्रणेचा परिचय. भारतीय पोलिसांच्या जगात आपले स्वागत आहे. जर तुम्हाला भारतात कायदा अंमलबजावणी कशी कार्य करते याबद्दल उत्सुकता असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. भारतीय संविधानाचा एक भाग म्हणून पोलीस दलावर विविध कर्तव्ये आहेत, जसे की गुन्ह्यांना रोखणे आणि तपास करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करणे आणि त्यांच्या शक्ती आणि अधिकाराचा व्यावसायिक पद्धतीने वापर करणे. 1861 पासून भारतात पोलीस दल सक्रिय आहे. जेव्हा ब्रिटिश सरकारने पहिला पोलीस कायदा लागू केला होता तेव्हापासून पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि कामकाज सुधारण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारताच्या पोलिसांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच अद्ययावत प्रशिक्षण पद्धतींनी सुसज्ज करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली प्रत्येक कृती स्थापित कायदे आणि प्रक्रियांनुसार असली पाहिजे. जरी त्यांना गुन्हेगार किंवा गुन्हेगारांशी व्यवहार करण्यासाठी त्यांच्या शक्ती आणि अधिकाराचा वापर करण्याचे अधिकार असले तरी त्यांनी कधीही ते अंधाधुंदपणे करू नये किंवा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचा गैरवापर करू नये. गुन्हेगारी प्रतिबंध आणि तपास उपक्रमाव्यतिरिक्त भारतीय पोलीस दंगली नियंत्रण करणे, उत्सव किंवा निदर्शनांमध्ये वाहतूक व्यवस्थापित करणे, पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, अपघात किंवा तस्करी किंवा लैंगिक अत्याचार इत्यादी गंभीर गुन्ह्यांमधील पीडितांना मदत करणे यासाठी देखील जबाबदार आहेत. या व्यतिरिक्त ते विमानतळ, अणु किंवा ऊर्जा प्रकल्प इत्यादींसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सुरक्षा प्रदान करतात. शेवटी आपल्या देशातील पोलीस दल समाजाला गुन्हेगारीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानातील त्यांच्या भूमिका समजून घेऊन आपण सर्वजण आपला देश सर्व नागरिकांसाठी अधिक सुरक्षित आणि चांगला बनवण्यासाठी कसे योगदान देऊ शकतो हे आपण समजून घेऊ शकतो. भारतीय पोलीस यंत्रणेचा इतिहास. भारतीय पोलीस व्यवस्थेचा इतिहास महत्त्वाचा आहे आणि गुंतागुंतीचा आहे. त्याची मुळे वसाहतवादी राजवटीपासून सुरू झाली आहेत. जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर वसाहत केली तेव्हा त्यांनी एक अशी पोलीस व्यवस्था लादली जी मोठ्या प्रमाणात लष्करी आणि हुकुमशाही होती. ही व्यवस्था लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी होती. हा वारसा आजही भारताच्या काही भागात चालू आहे. 1861च्या भारतीय पोलीस कायद्याच्या अंमलबजावणीपासून भारतात आधुनिक पोलीस यंत्रणेचा उदय झाला. या कायद्याने पोलिसांसाठी व्यावसायिक मानके आणली, तसेच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि नागरी हक्कांचा आदर करण्यासाठी एक प्रणाली स्थापित केली. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताच्या पोलीस दलांना राज्यस्तरीय पोलीस विभागांमध्ये पुनर्गठित करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हापासून या राज्य पोलीस दलांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF आणि सुरक्षा सीमा दल BSF यासारख्या अनेक निमलष्करी दलांचा समावेश झाला आहे. या प्रणालीमध्ये सुधारणा आणण्यात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे. जसे की 1997 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालामध्ये दरम्यान, ज्यामुळे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा पोक्सो किंवा UNCRCP कायदा मंजूर झाला. आजच्या भारतीय पोलीस दलात पारंपरिक कायदा अंमलबजावणी तंत्राचा वापर तंत्रज्ञानातील आधुनिक प्रगती आणि फॉरेन्सिक विज्ञानाशी केला जातो. ते भारतातील नागरिकांना गुन्ह्यांपासून संरक्षण देण्याची आणि न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतात. हे एक महत्त्वाचे काम आहे जे अनेकदा दुर्लक्षित राहते. परंतु भारतात कायदा अंमलबजावणी कशी कार्य करते हे जाणून घ्यायचे असेल तर ते जाणून घेण्यासाठी आहे. भारतीय पोलीस यंत्रणेची रचना. विविध संस्कृती आणि परंपरांनी भरलेल्या भारतात आपले स्वागत आहे. परंतु कदाचित देशाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे त्याचे पोलीस दल. ही प्राथमिक कायदा अंमलबजावणी संस्था आहे जी देशभरातील दैनंदिन पोलिसिंग आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. भारतीय पोलीस दलाची रचना कशी आहे आणि ते कसे कार्य करते यावर एक नजर टाकूया. भारतीय पोलीस व्यवस्था राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा 2 भागात विभागली गेली आहे. जिल्हास्तरीय ग्रामीण आणि शहरी भागात विभागलेले उपविभाग आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व एका पोलीस अधीक्षक SP करतात. त्यांच्या संबंधित प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्याची जबाबदारी त्यांची असते. राज्य पातळीवर पोलीस आयुक्तालये
आहेत, जी त्यांच्या संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामधील सर्व पोलीस ठाण्यांसाठी एक छत्री संघटना म्हणून काम करतात. पोलीस आयुक्तालयांचे नेतृत्व एक पोलीस महानिरीक्षक (IGP) करतात, जे गणवेशधारी अधिकारी तसेच गणवेश नसलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिकार वापरतात. प्रत्येक राज्याचे त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार गुन्हे शाखा, विशेष शाखा, होमगार्ड इत्यादी स्वतंत्र शाखा देखील आहेत. अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या भूमिका, पद, अनुभव, पात्रता इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, उपनिरीक्षकालाही गुन्हेगारांच्या घटनांचा तपास करणे किंवा छापे टाकणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, तर सहाय्यक उपनिरीक्षक वाहतुकीशी संबंधित समस्या जसे की चलन जारी करणे किंवा इतर प्रशासकीय कामांमध्ये मदत करणे हाताळू शकतात. अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार त्यांच्या विशिष्ट अधिकार क्षेत्र आणि कौशल्यांच्या क्षेत्रानुसार बदलतात, परंतु काही सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या अधिकारांमध्ये अटक करणे, आवश्यक असल्यास वॉरंटशिवाय मालमत्तेची झडती घेणे, पुरावा मानल्या जाणाऱ्या वस्तू जप्त करणे इत्यादींचा समावेश आहे. हे अधिकार केवळ अत्यंत आवश्यक असताना आणि नेहमीच दिलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन करून वापरले जातात. भारतीय पोलिसांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या. भारतात सर्वत्र पोलीस अधिकारी आहेत, पण तुम्हाला त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत हे माहिती आहे का? बरेच लोक असे गृहीत धरतात की पोलीस फक्त कायदे अंमलात आणतात आणि नागरिकांचे संरक्षण करतात, परंतु वास्तव असे आहे की त्यांच्या कामांमध्ये त्यापेक्षा बरेच काही समाविष्ट आहे. कायद्याच्या अंमलबजावणीपासून ते गुन्हेगारी तपासापर्यंत, वाहतूक व्यवस्थापनापासून ते भ्रष्टाचार नियंत्रणापर्यंत भारतीय पोलीस दलांद्वारे विविध प्रकारचे कामे आणि कर्तव्य पार पाडले जातात. भारतातील पोलिसांच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर बारकाईने नजर टाकूया. प्रथम, ते कायदे पाळले जातात आणि नागरिकांना त्यांच्या समुदायात सुरक्षित वाटते याची खात्री करून सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त ते चोरी, फसवणूक किंवा हल्ला यांसारख्या गुन्ह्यांचा तपास देखील करतात, ज्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत होते. ते धोकादायक क्षेत्रांपासून वाहतूक दूर करून किंवा व्यत्यय कमी करण्यासाठी गर्दी नियंत्रित करून आग किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या आपत्कालीन परिस्थिती देखील हाताळतात. शिवाय भारतीय पोलीस अनपेक्षित परिस्थितीमुळे सार्वजनिक सुरक्षेत होणारे कोणतेही संभाव्य बिघाड रोखण्यासाठी कठोर परिश्रम करतात. या भूमिकेचा एक भाग म्हणून ते मोठ्या उत्सवांमध्ये किंवा राजकीय मेळाव्यांमध्ये, जिथे तणाव जास्त असू शकतो, तिथे गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शिवाय त्यांचे कर्तव्य नागरिकांना संरक्षण प्रदान करणे देखील आहे. उदाहरणार्थ, परिसरात गस्त घालून व्यक्तींना शारीरिक हानी किंवा गैरवापरापासून संरक्षण देणे, किंवा घरावर आक्रमणासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देणे. इतर क्रियाकलापांमध्ये सामान्य वाहतूक प्रवाहाचे व्यवस्थापन जसे की वाहतूक सिग्नलचे समन्वय साधणे, तसेच देशातील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना रोखणे समाविष्ट आहे. यामध्ये सहसा ड्रग तस्करी मार्गावर, मनी लॉन्ड्रिंग योजनांवर आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवणे समाविष्ट असते आणि त्याचबरोबर संशयित लपवण्याच्या ठिकाणांवर अचानक छापे टाकणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहभागी होणे समाविष्ट असते, जेणेकरून या क्रियाकलापांवर नियंत्रण राहणार नाही याची खात्री करता येईल. भारतीय पोलीस दलाच्या कर्तव्यांशी शेवटचे पण कमीत कमी संबंधित नाही. भारतीय पोलीस यंत्रणा समोरील
आव्हाने. तुम्हाला कदाचित आधीच माहीत असेल की भारतीय पोलीस यंत्रणेला गेल्या काही वर्षात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. वसाहतकालीन पोलिसिंगपासून ते भ्रष्ट आणि कालबाह्य व्यवस्थेपर्यंत या महत्त्वाच्या कायदा अंमलबजावणी संस्थेसमोरील समस्यांमध्ये संसाधनांचा आणि मनुष्यबळाचा अभाव, ते अपुरे प्रशिक्षण आणि न्यायाची उपलब्धता यांचा समावेश आहे. परिणामी अशी परिस्थिती निर्माण होते की अधिकारी अनेकदा त्यांच्या अधिकारांचा अशा प्रकारे गैरवापर करतात की त्यांच्यासाठी ते सेवा देण्यासाठी नियुक्त आहेत त्यांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांना हानी पोहोचवतात. भारतीय पोलीस दलात आधुनिकीकरणाचा अभाव ही त्यांच्या सर्वात मोठ्या अडचणींपैकी एक आहे. कालबाह्य उपकरणे आणि कार्यपद्धतीमुळे अधिकाऱ्यांना नेहमीच नवीनतम तंत्रज्ञानाची किंवा त्यांचे काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसतात. हे आश्चर्यकारक नाही. यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि शोधण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. अनेक गंभीर गुन्हे तपासण्यासाठी अपुरे संसाधनांमुळे उलगडत राहतात. दलात प्रशिक्षणाचाही अभाव आहे. योग्य सूचनांशिवाय अधिकारी प्रभावीपणे कायदा अंमलात आणू शकत नाहीत किंवा सार्वजनिक सुरक्षितता वाढवू शकत नाहीत. शिवाय संशयितांना अटक करताना किंवा ताब्यात घेताना अनेकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांचे औपचारिक ज्ञान किंवा समज नसणे याचा अर्थ असा की अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते आणि त्यांना शिक्षा होत नाही, ज्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते आणि पोलिसांवर अपुरी संरक्षण सेवा मिळणाऱ्या समुदायांमध्ये विद्यमान तक्रारी वाढतात. शेवटी विकास आणि शिक्षण यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये वर्षानुवर्ष प्रगती झाली असूनही भारतात न्यायाची उपलब्धता अपुरी आहे. न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वी आरोपींना महिने किंवा अगदी वर्ष तुरुंगात ठेवले जाऊ शकते. जबाबदारी मिळवण्यासाठी पीडितांना अनेकदा कठीण संघर्षाचा सामना करावा लागतो, तर अधिकारी गैरवर्तनासाठी जबाबदार राहतात, जे शिक्षा होत नाही किंवा कमी शिक्षा होते. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणारे अर्थपूर्ण कायदे अस्तित्वात नसल्यामुळे कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी व्यक्तींना फारसे प्रोत्साहन मिळत नाही. भारतीय पोलीस यंत्रणेला मार्गदर्शन करणारे कायदे आणि नियम. जर तुम्ही भारतीय पोलीस यंत्रणेत नवीन असाल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की भारतातील पोलीस कसे काम करतात. कायद्यांची अंमलबजावणी ही सरकारी अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या काही कायदे आणि नियमांद्वारे केले जाते, जेणेकरून पोलिसांचे काम कार्यक्षमतेने आणि नैतिकतेने होईल. हे कायदे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात मार्गदर्शन करतात. ते कोणत्या प्रकारच्या अटक करू शकतात आणि ते पुरावे गोळा करू शकतात. ते नागरिकांशी आणि त्यांच्या हक्कांशी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन करतात. कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून त्यांची कर्तव्ये योग्यरित्या पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाला गुन्हा पाहिल्यास किंवा गुन्हा घडला आहे असे मानण्याचे कारण असल्यास पोलीस अधिकाऱ्यांना फोन करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करणे आणि योग्य ती पावले उचलणे बंधनकारक आहे. कायद्यात असेही म्हटले आहे की ज्या कोणत्याही नागरिकाला पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे अन्याय झाला आहे असे वाटत असेल, तो त्याच्याविरुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकतो. येथे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कथित चुकीची कारवाई झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत सर्व तक्रारी दाखल केल्या पाहिजेत. तक्रार दाखल केल्याने उच्च अधिकाऱ्यांना प्रकरणाची योग्य चौकशी करता येईल आणि त्यांना योग्य
वाटेल अशी आवश्यक पावले उचलता येतील. या नियमांव्यतिरिक्त भारतातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या योग्य कार्यासाठी इतर मार्गदर्शक तत्त्वे देखील निश्चित केली आहेत. उदाहरणार्थ, अटक, शोध किंवा जप्ती किंवा तपास इत्यादी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये भाग घेताना सर्व अधिकाऱ्यांनी योग्य आचारसंहितेनुसार वागले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व पोलिसांना नेहमीच त्यांचा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे, जेणेकरून ते स्वतःला कायदा अंमलबजावणी संस्थांचे सदस्य म्हणून सहजपणे ओळखू शकतील. भारतीय पोलीस यंत्रणेतील अलीकडील घडामोडी. भारतातील पोलीस यंत्रणेतील अलीकडच्या घडामोडी समजून घेण्यात तुम्हाला रस आहे का? जर असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. गेल्या काही वर्षांपासून भारतातील पोलीस दलांवर नियंत्रण ठेवणारे कायदे आणि सुधारणा बदलत आहेत आणि हे बदल भारतातील पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवर परिणाम करतात. कायदा अंमलबजावणी पोलीस सुधारणा. कायद्याची चांगली अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रभावी पोलीस सुधारणा अंमलात आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या सुधारणांमध्ये अधिक कार्यक्षम आणि सक्षम पोलीस दल तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे, जे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्वरित प्रतिसाद देऊ शकेल आणि पुरेसे उपाय देऊ शकेल. यासाठी सरकारने नवीन भरती पद्धती सुरू करणे, तपास यंत्रणेत सुधारणा करणे, अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण प्रक्रिया सुधारणे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नवीन उपाययोजना सुरू करणे यासारखे उपक्रम सुरू केले आहेत. पोलीस दलांकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा एकूण दर्जा सुधारण्यासाठी हे उपक्रम आखण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात मदत करणारे तंत्रज्ञान आणि संसाधने अधिक उपलब्ध व्हावीत हे सुनिश्चित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. या सुधारणांच्या परिणामी व्यापक अहवाल प्रणालीद्वारे देखरेख ठेवल्या जाणाऱ्या प्रणालीमध्ये जबाबदारीवर लक्ष ठेवले किंवा केंद्र केले गेले आहे. सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने न्यायपालिका, माध्यमे, नागरी समाज संघटना अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींसह विविध समित्या स्थापन केल्या आहेत, जे या सुधारणांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. या व्यतिरिक्त अनेक राज्य तपास आणि गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी CCTV कॅमेरे आणि पाळत ठेवणारे ड्रोन सारखी डिजिटल साधने सादर करत आहेत. सीमापार गुन्ह्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी राज्यांमधील कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एकत्रितपणे घेतलेले हे सर्व उपक्रम एका मजबूत भारताच्या दिशेने योगदान देत आहेत, जिथे नागरिकांना सुरक्षित वाटते कारण त्यांना माहीत आहे की त्यांची कायदा अंमलबजावणी संस्था त्यांची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडू शकतील. भारतीय पोलीस यंत्रणेची ताकद आणि कमकुवतपणा. भारतीय पोलीस यंत्रणेची ताकद आणि कमकुवतपणा आहे आणि भारतातील पोलीस कसे काम करतात याचे मूल्यांकन करण्यासाठी दोन्ही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला आजही भारतात असलेल्या वसाहतवादी वारशामुळे या यंत्रणेच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मर्यादित संसाधने उपलब्ध झाली आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांचे काम प्रभावीपणे करणे कठीण होऊ शकते. गुंतागुंतीचे कायदे भारतातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी अडचणीचा एक थर देखील वाढवतात. या व्यतिरिक्त व्यवस्थेत अनेकदा कमी प्रामाणिकपणा आणि जबाबदारी असते, ज्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार आणि अनैतिक वर्तन होऊ शकते. भारतीय पोलिसांच्या बाबतीत कदाचित सर्वात गंभीर समस्या म्हणजे त्यांची कामाची परिस्थिती. त्यांना अनेकदा जास्त काम दिले जाते, कमी पगार दिला जातो आणि योग्य प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणांचा अभाव असतो. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि पोलिसिंग पद्धती अप्रभावी
ठरू शकतात. शिवाय भारतीय पोलीस वापरत असलेल्या अनेक प्रणाली आणि प्रक्रिया कालबाह्य झाल्या आहेत, ज्यामुळे त्या हव्या त्यापेक्षा मंद आणि कमी कार्यक्षम बनतात. शेवटी भारतीय पोलिसांच्या बाबतीत एकंदरीत अविकसित पायाभूत सुविधा आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना जलद किंवा कार्यक्षमतेने संसाधने मिळवणे कठीण होते. एकंदरीत भारतीय पोलीस यंत्रणेत काही बलस्थाने आणि कमकुवतपणा आहेत, ज्याकडे धोरणकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्ये योग्यरित्या पार पाडण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध असतील. कायद्यांचे आधुनिकीकरण करण्याचा विचारही केला पाहिजे, जेणेकरून अधिकाऱ्यांना त्यांची अंमलबजावणी कशी करावी हे चांगल्या प्रकारे समजेल. तसेच अधिकाऱ्यांसाठी जबाबदारीचे उपाय सुधारून यंत्रणेत पारदर्शकता वाढेल. या व्यतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे काम अधिक सुरक्षित आणि कार्यक्षमतेने करता यावे यासाठी चांगल्या प्रशिक्षण पद्धती आणि आधुनिक उपकरणे प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे, जेणेकरून कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांना गरज पडल्यास आवश्यक संसाधने लवकर मिळू शकतील. भारतातील पोलिसांचे प्रकार. सामान्य कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, CAPF, CBI आणि NIA सारख्या विशेष एजन्सी आणि इतर विविध विशेष राज्य आणि केंद्रीय युनिट्ससह केंद्र सरकारच्या दलांमध्ये विस्तृतपणे वर्गीकरण केले जातात. CAPF मध्ये BSF, CRPF आणि CISF सारख्या दलांचा समावेश आहे, जे सीमा सुरक्षा, बंडखोरी विरोधी आणि औद्योगिक सुरक्षा यांसारख्या कर्तव्ये हाताळतात. राज्य आणि केंद्रीय दल. राज्य पोलीस दल. प्रत्येक राज्याचे स्वतःचे पोलीस दल असते. ते त्यांच्या अधिकारक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारच्या अंतर्गत संघटित केले जाते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPS हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत निमलष्करी दल आहेत, जे कायदा आणि सुव्यवस्था, बंडखोरी विरोधी आणि दहशतवाद विरोधी कारवाईत मदत करतात. उदाहरणांमध्ये हे समाविष्ट आहेत: सीमा सुरक्षा दल BSF, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस ITBP, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF, सशस्त्र सीमा बल SSB, आसाम रायफल्स AR, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG. केंद्रीय विशेष एजन्सी. केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI, गुन्हेगारी तपासासाठी एक केंद्रीय संस्था. राष्ट्रीय तपास संस्था NIA, दहशतवादाशी संबंधित प्रकरणांचा तपास करणारी एक संस्था. इंटेलिजन्स ब्युरो IB, भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF, आपत्ती व्यवस्थापनासाठी एक दल. विशेष संरक्षण गट SPG, पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करते. विशेष राज्य आणि केंद्रीय एकके. विशेष कार्य दल STF, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि बंडखोरी यांसारख्या विशिष्ट समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य पातळीवर स्थापन करण्यात आले. वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्थापित करा आणि रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करा. गुन्हे शाखा. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करा. सायबर गुन्हे युनिट्स. सायबर गुन्ह्यांना संबोधित करा. अंमली पदार्थ नियंत्रण युनिट्स म्हणजे नार्कोटिक्स, अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचा सामना करतात. पोलीस विभागांचे प्रकार. पोलीस विभागांचे वर्गीकरण स्थानिक, राज्य आणि संघराज्य किंवा राष्ट्रीय अशा अधिकारक्षेत्रानुसार आणि त्यांच्या विशिष्ट कार्यानुसार केले जाऊ शकते, ज्यामध्ये
सामान्य कायदा अंमलबजावणी आणि वाहतूक, गुन्हेगारी तपास, दहशतवादी विरोधी आणि सायबर गुन्हे यांसारख्या विशेष युनिटचा समावेश आहे. मोठ्या सामान्य दलातही विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष विभाग अनेकदा तयार केले जातात. अधिकार क्षेत्रानुसार स्थानिक पोलीस सर्वात सामान्य प्रकारचे पोलीस दल आहे, जे विशिष्ट शहर, गाव किंवा काउंटीमध्ये कायदा अंमलबजावणीसाठी जबाबदार असते. एका लहान विभागात अनेक भूमिका बजावणारे काही अधिकारी असू शकतात, तर मोठे विभाग विशेष विभागांमध्ये विभागले जातात. राज्य पोलीस या दलांचे संपूर्ण राज्यात अधिकार क्षेत्र आहे आणि ते त्यांच्या राज्यातील सामान्य कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार आहेत. ते बहुतेकदा स्थानिक विभागांसोबत एकत्रितपणे काम करतात. संघीय किंवा राष्ट्रीय पोलीस या एजन्सी राष्ट्रीय पातळीवर काम करतात आणि त्यांच्याकडे संघीय गुन्ह्यांचा तपास, सीमा सुरक्षा किंवा दहशतवादी विरोधी कारवाई यांसारख्या विशेष भूमिका असू शकतात. अमेरिकेतील FBI आणि भारतातील केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF ही उदाहरणे आहेत. कार्यानुसार सामान्य कायदा अंमलबजावणी हे बहुतेक पोलीस विभागांचे मूलभूत कार्य आहे, ज्यामध्ये नियुक्त केलेल्या भागात गस्त घालणे आणि मदतीसाठी सार्वजनिक आवाहनांना प्रतिसाद देणे यासारखी कामे समाविष्ट असतात. विशेष युनिट्स स्थानिक आणि राज्य पोलीस दलांमध्ये विशिष्ट कर्तव्ये हाताळणारे असंख्य विशेष विभाग आहेत. वाहतूक नियंत्रण व्यवस्थापित करणे, वाहतूक कायदे लागू करते आणि वाहतूक अपघातांना प्रतिसाद देते. गुन्हे शाखा किंवा गुन्हे अन्वेषण विभाग CID गस्त अधिकाऱ्यांनी हाताळलेल्या गुन्ह्यांपेक्षा अनेकदा अधिक गंभीर किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास करते. दहशतवाद विरोधी पथक ATS दहशतवादी कृत्यांना रोखणे आणि त्यांना प्रतिसाद देणे यावर लक्ष केंद्रित करते. सायबर गुन्हे विभाग ऑनलाईन घडणाऱ्या किंवा संगणक आणि डिजिटल डेटाचा समावेश असलेल्या गुन्ह्यांचा तपास करतो. अंमली पदार्थ नियंत्रण बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित K9 युनिट्स ट्रॅकिंग, ड्रग्ज शोधणे आणि अटक करणे यासारख्या कामासाठी विशेष प्रशिक्षण कुत्र्यांचा वापर केला जातो. मरीन पेट्रोल जलमार्गावर कायदे लागू करते आणि बचाव कार्य करते. समुदाय पोहोच संबंध निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी समुदायाशी संवाद साधतो. संकटकालीन हस्तक्षेप पथके CIT मानसिक आरोग्य संकटांचा सामना करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित घटनांना प्रतिसाद देण्यासाठी या पथकांचा विशेष प्रशिक्षण दिले जाते. पोलिसांबद्दलची थोडी जनरल माहिती बघूया. पोलीस ही राज्याने सशक्त लोकांची एक संस्था आहे, जी कायद्याची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था तसेच जनतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने कार्य करते. यामध्ये सामान्यतः नागरिकांची सुरक्षा, आरोग्य आणि मालमत्ता सुनिश्चित करणे आणि गुन्हेगारी आणि नागरी अव्यवस्था रोखणे समाविष्ट आहे. त्यांच्या